आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। आज आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आभार मानावा लागेल। कारण का गेल्या 2.5 वर्षा म्हणजे 1.5-2 वर्षापासून जो आमचे मुख्यमंत्री यांनी विकासाचा जो महाराष्ट्राचा जो झपाटा लावला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये बार्टीची संस्था, ज्या ठिकाणी 50 मुलं, तिथं हॉस्टेल प्लस लायब्ररी, मार्गदर्शन केंद्र, त्याचा 18 कोटीचं या ठिकाणी ते आज टेंडर होऊन वर्कआउट होऊन भूमिपूजन झालेलं आहे। त्यामध्ये डम आणि डफ या शाळासुद्धा आपण बांधून देतो आहे। त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांची मागणी होती की आपल्या या विभागामध्ये 4 नंबर 5 नंबरमध्ये टाउन हॉलसारखा हॉल हवा आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल। आज त्या ठिकाणी 5.25 कोटीचं तेही टाउन हॉल, त्यालाच आम्ही सामाजिक भवन आणि सिंधू भवन असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। त्याचंही आम्ही या ठिकाणी आमचे लांडगे साहेब जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे प्रदीप रामचंदानी भाजपचे शहर अध्यक्ष, त्याचप्रमाणे भरत गंगोत्री, भगवान भालेराव ताले, आमचे शहर संघटक चौधरी साहेब, शहर प्रमुख चव्हाण साहेब, सर्वच नगरसेवक या ठिकाणच्या विभागातील त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन, मार्केटचं सुद्धा ग्राउंड+1, जेणेकरून आज या मार्केटची दुरावस्था होती। आमच्या सर्व या विभागातील लोकांची, माता भगिनीची मागणी होती की या ठिकाणी मार्केटही व्हावं, जेणेकरून इथल्या लोकांना व्यवस्थित सुटसुटीत असं आपला मार्केट भाजीपाला खरेदी करता येईल। त्याप्रमाणे ग्राउंड+1चं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी याचंही भूमिपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे। मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी ज्या लोकांच्या माझी मागणी होती त्या मागणीला भरभरून या ठिकाणी निधी दिला, जेणेकरून माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना न्याय देता येईल असं या ठिकाणी काम झालेलं आहे। 4 महिन्यापूर्वीच आम्ही कैलास कॉलनी ते नेताजी हिललाईन पोलीस स्टेशनच्या भूमिपूजन आम्ही रोडचं केलं, तर त्याचंही काम या ठिकाणी जोरात काम चालू झालेलं आहे। आमचे गाऊन मार्केटचे सर्व व्यापारी 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही जो बैठक घेतली होती, रेग्युलायझेशनचा उल्हासनगरचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न 10% देऊन रेग्युलायझेशन करायचा, तोही आज कालच निघाला। त्याबद्दलही मी सर्व शासनाच्या जे आहेत आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शासकीय जे पदावरती बसलेले IAS ऑफिसर आहेत, डेस्क ऑफिसर आहेत, टाउन प्लॅनिंगचे सर्वच आयुक्त आहे, सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानतो। आम्हा सर्व उल्हासनगरकरांना आज एक न्याय मिळवून दिलेला आहे, जेणेकरून जो दुर्दंड होता, जो खूप जास्त होता, ते भरू शकत नव्हते, म्हणून आजच्या रेडी रेकण्याच्या 10% म्हणजे खूप नॉमिनल अशी रक्कम भरून सर्वसामान्य कुटुंब रेग्युलाइज करून आज स्वतःचं घर त्यांच्या नावावर होईल अशी मोठी योजना शासनाने आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मुद्दा था डंपिंग ग्राउंड का, जो अब तक भी नहीं हटाया गया। हाँ, जिक्र किया था ये जो डंपिंग ग्राउंड है इलीगल डंपिंग ग्राउंड है एक्चुअली देखा जाएगा, मगर मेरा पहले से ही विरोध था, हमारे सब नगर सेवक का विरोध था। उनका मुद्दा हम लोग ने अभी उल्हासनगर, अंबरनाथ और बदलापुर वो घन कचरे का बड़ा प्रकल्प हो गया, उसका भी भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब आणि देवेंद्र भाऊ आणि अजितदादांच्या उनके माध्यम से हुआ है। उधर काम चालू है। हार्डली 15 या 20 दिन में इधर का डंपिंग का जो कचरा है वो सब बदलापुर के जो इधर प्रोजेक्ट चल रहा है उधर जाने वाला है। तकलीफ हो रही है, बहुत पता है। हम खुद शिवसेना के माध्यम से हमने इसको विरोध किया था, मोर्चे निकले थे, और हमने ही वो सुझाव हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे और मैंने कि वह उल्लासनगर भी हमारा अंबरनाथ और बदलापुर के योजना में ले लो, और उन्होंने मांगनी मान्य हुई है, और 15 या 20 दिन में वही कचरा उधर चला जाएगा, और अपनी ये जो तकलीफ है वो कायम की दूर होने वाली है हमारे उल्लासनगर की। धन्यवाद। आज आयुक्तांसोबत मी ते कामगार आले होते, साठे त्या नेते होते त्या कामगाराचे, त्यांच्या बाबतीत आयुक्तांशी माझं झाले बोलणं। सोमवारी बैठक लागलेली आहे, लवकरात लवकर त्याच्यावरती न्याय कसा मिळवून देता येईल शासनाच्या वतीने आयुक्तांकडून आम्ही मागणी करून घेणार आहे। आज हम लोग को बहुत खुशी महसूस हो रही है। यही जगह है, ये गाउन मार्केट सभी मेरे व्यापारी लोग हैं, भाटिया साहब, दादा,
हमारे रवि किलनानी, हमारे चतुर्माल, कन्हैयालाल, सभी लोगों ने मुझे यहाँ पे बुला के कि ये जो रेगुलाइजेशन का और 855 धोखादायक और गिरी हुई जो बिल्डिंग है उसको कैसा रेगुलाइजेशन करना है वो जल्दी से जल्दी करो। अभी आमदार आप है, खासदार हमारे है, यूडी मिनिस्टर हमारे है, उस टाइम अपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब यूडी मिनिस्टर थे। तो 2 साल पहले हम लोग ने 8 दिन के अंदर एक बैठक हुई हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के दालन में, और हमको आश्वासित किया हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, अजित दादा कि जो रेगुलाइजेशन का जो भुर्दंड था वो बहुत ज़्यादा था। इसके लिए सर्वसामान्य पब्लिक, सर्वसामान्य लोग वो भर नहीं पाती थी, और छोटे छोटे जो प्लॉट है, जो अनऑथराइज बिल्डिंग्स है जिसमें ज़्यादा एफएसआई यूज हुआ है, उसको कैसा रेगुलाइजेशन करे, तो बड़ा मसला यहाँ पब्लिक के सामने था। और आज जो गवर्नमेंट का रेगुलाइजेशन जो रेगुलाइज दर है उसके 10% भर के सभी लोगों को आज रेगुलेशन करने का मौका हमारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, अजित दादा, हमारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उनका मैं शुक्रगुजार करूंगा कि उन्होंने हमारे उल्लासनगर वासियों को बहुत ही बड़ा न्याय देके उन्होंने हमारा सभी गौर गरीब जो हमारे झोपड़पट्टी में रहने वाले हैं, जो आज उल्लासनगर में छोटे छोटे जगह पे उनका घर है, सभी रेगुलाइज हो जाएंगे और उनके नाम पे हो जाएंगे। यह बड़ा निर्णय पूरा महाराष्ट्र में खाली उल्लासनगर के लिए उन्होंने लिया है, इसके लिए मैं उनका धन्यवाद व्यक्त करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय झुलेलाल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने जो महाराष्ट्रामध्ये प्रगतीचा वेग सुरू आहे त्यातीलच एक भाग म्हणजे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांच्या सहकार्याने आणि येथील स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या अथक प्रयत्नाने आज उल्हासनगर येथे बार्टीचं केंद्र सुरू होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या योजनेतील बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे। महाराष्ट्रातील हे दुसरं केंद्र आहे। यापूर्वी पुण्याला एक केंद्र सुरू झालेलं आहे। अशीच केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु या विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बालाजी किणीकर यांनी हे प्रयत्न केले आणि लवकरच येथे बार्टीचं केंद्र उभं राहणार आहे। त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना IAS, IPS आणि MPSC परीक्षेमध्ये प्रगती करता येणार आहे। आणि जी शासनाची योजना आहे, बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं शिका म्हणजे सर्व मार्ग मोकळे होतील, त्याप्रमाणे निश्चितपणे बार्टीच्या माध्यमातून आणि डॉक्टर बालाजी किणीकर आमदार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न या विभागातील निश्चितपणे सुटणार आहे। तसंच डॉक्टर बालाजी किणीकर आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील पहिलं मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये जून 2024 पासून सुरू होते। त्यामुळे सर्व जनतेच्या वतीने डॉक्टर बालाजी किणीकर यांचं हार्दिक अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आणि एक आवश्यक बाब म्हणजे टाउन हॉल, तर टाउन हॉलही याचंही भूमिपूजन झालेलं आहे। अशा या दाट वस्तीमध्ये अशा हॉलची अत्यंत आवश्यकता असते। ती मागणी डॉक्टर बालाजी किणीकर यांनी आज पूर्ण केले आणि ही सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील।